श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील 3रे प्रकरण निवड हे आपण समजून घेत होतो। त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया। पुढे ऑक्टोबरच्या सुमारास पोलिसांचे अत्याचार आणि छळ वाढल्यानंतर मात्र त्याला खऱ्याखुऱ्या अर्थाने भूमिगत जीवनाचे साहसी स्वरूप आले। या पहिल्या काही आठवड्यात आम्ही भूमिगत होतो। याचा अर्थ एवढाच होता की पोलिसांच्या समोर उभे राहून मी यशवंतराव चव्हाण किंवा आणखी कोणी असे सांगून पकडण्याचे निमंत्रण आम्ही त्यांना देत नव्हतो। कारण छोटे छोटे पोलीस कॉन्स्टेबल जे आम्हाला ओळखत होते त्यांनी आम्हाला कितीतरी वेळा हिंडता फिरताना पाहिले होते। जे मिळेल ते वाहन त्याने प्रवास करायचा असा आमचा परिपाठ होता। कधी बैलगाडी, कधी सायकल, तर कधी मोटारसायकल, तर कधी रेल्वे, तर कधी पायी सुद्धा असा आमचा प्रवास चालत असे। कवठ्याला मी असाच सायकलवरून जाऊन पोहोचलो होतो। सातारा शहराची हद्द ओलांडेपर्यंत एका मित्राच्या मोटारीतून गेलो आणि तेथून पुढचा प्रवास मी सायकलवरून केला। कवठ्याला पोहोचल्यानंतर मी पाहतो तर आबांनी जाहीर सभाच बोलवून ठेवलेली होती। माझ्या आठवणीप्रमाणे कवठे गावातील ती माझी पहिलीच जाहीर सभा होती। पूर्वी मी कवठ्याला येऊन गेलो असेन, चर्चेत भागही घेतला असेन, पण माझी जाहीर सभा ही अशी ती पहिलीच होती। भूमिगत यशवंतराव आले आहेत अशी गावामध्ये हाळी दिली होती आणि कवठे आणि त्याच्या आसपासच्या गावातील मंडळी त्या सभेला जमली होती। मी निवांत पाऊण तास त्या सभेत बोललो आणि ती सभा संपवली। मग मात्र आबा म्हणू लागले, आपण आता गावात थांबावयाचे नाही, मी बाहेर तुमची व्यवस्था केली आहे। त्यांना शंका होती की जाहीर सभेची बातमी कळताच कदाचित तालुक्याचे ठाणेदार आपला फौजफाटा घेऊन तेथे येतील। ते त्या रात्री आले नाहीत, पण दुसऱ्या दिवशी सकाळी आलेच। पण ती रात्र त्यांनी आम्हाला सवड दिली, ही गोष्ट खरी आहे। त्या रात्री किसनवीरांशी माझी जी बोलणी झाली त्यामध्ये आम्हा सर्वांच्या पुढे महत्त्वाचा विषय होता तो हा की या चळवळीला निश्चित रूप काय द्यावयाचे। सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात जाण्यापासून परावृत्त करण्याचे काम पुष्कळ यशस्वी झाले होते आणि त्यामुळे हळूहळू भूमिगत कार्यकर्त्यांचा एक फौजफाटाच तयार झाला होता असे म्हटले तरी चालेल। तालुक्यातून गावागावातून स्वतःला भूमिगत समजणारे अनेक कार्यकर्ते उभे राहिले होते, पण या कार्यकर्त्यांच्या शक्तीवर कसा उठाव करावयाचा हा आमचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न होता। आबांची आणि माझी याच प्रश्नावर त्या रात्री चर्चा झाली। मला त्यावेळी 4-6 महत्त्वाचे कार्यक्रम डोळ्यांपुढे दिसत होते। चळवळीच्या पाठीमागे जोपर्यंत जनतेचा स्वयंस्फूर्तीने उघड पाठिंबा उभा आहे तोपर्यंत ब्रिटिश सत्तेची प्रतिकात्मक अशी जी सत्तास्थाने असतील त्यांच्या विरोधी काहीतरी उठाव केले पाहिजेत असे मला वाटत होते आणि म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांसमोर मोर्चाची कल्पना मांडत होतो। माझी मोर्चाची कल्पना अशी होती की निवडक सर्व नव्हेत, जे कार्यकर्ते विशेषतः वेळ पडली तर जेलमध्ये गेले तरी चालतील अशा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे जनतेचा मेळावा घेऊन त्यांनी ब्रिटिश सत्तेचे तालुक्याचे केंद्र आहे त्या केंद्रापुढे जाऊन निदर्शन करावे आणि त्या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तालुक्याच्या मामलेदार कचेरीवर झेंडा लावायचा प्रयत्न करावा।
ब्रिटिश सत्तेचा पाडाव झाला अशी भावना लोकात निर्माण करणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढवणे याची गरज होती. म्हणून या कार्यक्रमाचा मला मोह होता. आबांना मी ही कल्पना सांगितली आणि त्यांना ती फक्त पहिले पाऊल म्हणून मान्य झाली. त्यांनी मला सांगितले की 1-2 तालुक्यात प्रत्यक्ष करून दाखवा, म्हणजे इतरत्र फैलाव होईल. आमच्या पुढे दुसरे कार्य जे होते ते पुढे हळूहळू क्रियाशील होऊ लागले. पण त्यातील मोर्चाची जी चळवळ होती ही या भूमिगत चळवळीचे पहिले पाऊल होते. मी कवठ्याहून परत परत कराड तालुक्यात गेलो आणि कराडचा मोर्चा 24 ऑगस्टला मामलेदार कचेरीवर न्यायचा या दृष्टीने तयारीचे काम सुरू झाले. यासाठी मला तांब्याला जाऊन श्री काशीनाथ पंत देशमुख यांच्याशी बोलावे लागले. त्यांनाही ही कल्पना पसंत होती, कारण हा लढा अहिंसात्मक पद्धतीने चालावा या गोष्टीवर त्यांचा भर होता. माझाही त्यांच्याशी काही मतभेद नव्हता, परंतु अहिंसेचा फार तांत्रिक आणि मर्यादित अर्थ करून चालणार नाही असे मी त्यांच्याशी आग्रहाने मांडत होतो. परंतु त्यांचा मोर्चाच्या कल्पनेला पाठिंबा असल्यामुळे माझे काम सोपे झाले, कारण ते अतिशय लोकप्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी तांबवे आणि आसपासच्या खेड्यातील लोक मिरवणुकीने 24 ऑगस्टला मामलेदार कचेरीवर येतील अशी व्यवस्था केली. आम्हा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊन या मोर्चाचे नेतृत्व कोणीतरी प्रौढ व पोक्त माणसाने करावे, म्हणून कराड तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते श्री बाळासाहेब पाटील उंडाळकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व करावे असे ठरले. कराड शहरातून या मोर्चामध्ये अनेक माणसांनी भाग घ्यावा अशी आम्ही तयारी केली होती. श्री शांताराम बापू, कासेगावकर वैद्य, सदाशिवराव पेंढारकर आणि तरुण पिढीतील नवीन मुलांची एक सेनाच कराड शहरात उभी राहिली होती असे मी पाहिले. या तरुण सेनेचे नेतृत्व श्री महादेव जाधव यांनी केले. पुढे आम्ही त्यांना माधवराव जाधव असे संबोधू लागलो. उत्कृष्ट खेळाडू आणि निधड्या छातीचे क्रांतिकारक असा त्यांचा पुढे लौकिक झाला. कराड आणि आसपासच्या खेडेगावातील लोक हजारोंच्या संख्येने कराडच्या मामलेदार कचेरीपुढे जमले. मामलेदार कचेरीच्या मैदानात झेंडा घेऊन गेले. पोलिसांनी श्री बाळासाहेब उंडाळकरांना अटक केली. त्यांच्या समवेत असलेल्या आणखी काही लोकांना अटक झाली. लाठीधारी पोलिसांची एक मोठी रांगच्या रांग मामलेदार कचेरीच्या आतील बाजूला उभी केली होती. सर्व लोक आपला विजय झाला या भावनेने आपापल्या गावी परत गेले. आमचा हा मोर्चाचा पहिला प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला. या मोर्चानंतर जिल्ह्यात इतर ठिकाणी असेच मोर्चे काढावयाचे असे ठरले. तशी सूचना आम्ही आमच्या मित्रमंडळींच्या द्वारे आणि पत्राने इतर तालुक्यांच्या ठिकाणी दिल्या. किरवे गावाच्या शेजारी तालुक्यातील विठ्ठलबुवा मावशीकर आणि सुपणे येथील बाबा शिंदे वगैरे अनेक भूमिगत कार्यकर्त्यांची एक बैठक त्याच सुमारास मी घेतली. अवतीभवती पिकांची दाटी होती आणि समोर संगमाचा डोह होता, यामुळे तेथे चर्चेसाठी निवांत जागा होती. ही सभा माझ्या लक्षात राहण्याचे कारण म्हणजे पाटणच्या मोर्चाची तयारी करण्याचे काम श्री विठ्ठलराव मावशीकर आणि त्यांचे सहकारी यांनी कबूल केले होते. त्या ठिकाणी या चळवळीची पुढे वाढ कशी करावयाची या संबंधीचे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारले आणि त्या प्रश्नांची मी जी उत्तरे दिली त्याची स्मृती अजून मला आहे. मी त्यांना त्यावेळी सांगितले की या मोर्चाच्या चळवळीनंतर आपल्याला दुसरेही काही कार्यक्रम हाती घ्यावे लागतील, म्हणून मी त्यांना 5-6 कलमी कार्यक्रमांची कल्पना दिली. यावेळी समाजवादी पक्षातर्फे राष्ट्रीय स्तरावर जे काम चालू होते त्याच्या पत्रिका आणि सूचना यांचा प्रसार होत होता. त्याच्या आधारे मला काही मंडळींनी प्रश्न विचारले. माझी भूमिका स्पष्ट होती. अगदी त्यांच्या सूचना व हुकूम याप्रमाणे काम करण्याची आपल्याला गरज नाही. आपण काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत, तेव्हा काँग्रेसच्या मूळ धोरणाला सुसंगत असे जे कार्यक्रम असतील तेच आपण स्वीकारू आणि करीत राहू. जनमनावरचे ब्रिटिश सत्तेचे वर्चस्व कमी करावयाचे ही महत्त्वाची गोष्ट आहे. ब्रिटिश सत्ता ही हिंदी जनमानसाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे भय आहे त्या भयावर त्या सत्तेचे अस्तित्व आहे. लोकांच्या मनातून हे भय दूर झाले म्हणजे ब्रिटिशांची सत्ता आपोआपच कोलमडून पडेल.
ही दृष्टी आणि दुसरे म्हणजे जे युद्ध त्यांनी आमच्यावर लादलेले आहे तो युद्ध प्रयत्न यशस्वी होणार नाही अशा तऱ्हेचे प्रयत्न करणे, यासाठी जे काही करता येईल आणि काँग्रेसच्या ध्येय धोरणात जे बसेल ते आपणास केले पाहिजे. शेतकऱ्यांची संघटना आपण बांधू शकलो तर कचेरी बंदीसारखी कर बंदीसारखी चळवळ सुद्धा आपण हाती घेऊ शकू. त्यासाठी सरकार धार्जिन असणारी जी खेड्यातील वर्चस्व असणारी मंडळी आहेत त्यांना लोकमतापुढे कमजोर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अशा तऱ्हेच्या चर्चा तेथे झाल्या आणि जेव्हा जेव्हा कार्यकर्त्यांपुढे पुढले 2-3 महिने मला बोलावे लागले तेव्हा मी त्यांना माझा हा दृष्टिकोन सांगत असे. कराडचा कराडचा मोर्चा झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात मोर्चाची एक मोठी चळवळ उभी राहिली असे म्हटले तरी चालेल. कराडनंतर पाटणला मोर्चाचा कार्यक्रम झाला व त्यानंतर अत्यंत यशस्वी असा मोर्चा तासगावला झाला. या मोर्चामध्ये श्री विठ्ठलराव पागे, कृष्णराव कुऱ्हाडे, गोविंदराव खोत ही मंडळी प्रमुख होती. विठ्ठलराव पागे यांची माझी गाठ पडली नव्हती, त्यामुळे त्यांची माझी याबाबतीत चर्चा झाली नव्हती. मोर्चाच्या आदल्या दिवशी किर्लोस्कर वाडीला माझ्या इतर 1-2 सहकाऱ्यांच्या सोबतीने आमच्या नेहमीच्या पद्धतीने सायकलवरून अदले-मधले रस्ते काढत या मोर्चाच्या तयारीची बैठक किर्लोस्कर वाडीत घेतली. गोविंदराव खोत हे किर्लोस्कर वाडीपासून जवळच असलेल्या अमनापूर गावचे मोठे प्रसिद्ध कार्यकर्ते होते. किर्लोस्कर वाडीतील कामगार मंडळीत त्यांना मोठा मान होता. कृष्णराव कुऱ्हाडे हे पलूस येथील प्रमुख कार्यकर्त्यांमधील एक अग्रेसर कार्यकर्ते होते. ते आणि इतरही कार्यकर्ते त्या बैठकीस हजर होते. मी पाठीमागे या चर्चांचा उल्लेख केला. त्या चर्चा येथेही झाल्या. चळवळ पुढे कशी वाढवावयाची याची त्यांची सुरुवात मोर्चापासून करणे कसे आवश्यक आहे या सर्व गोष्टी मी स्पष्ट केल्या. त्या मंडळींनी आमचा निरोप घेतला आणि तो दुसरा दिवस आम्ही किर्लोस्कर वाडीमध्येच काढला. आमचा मुक्काम तेव्हा किर्लोस्कर वाडीतच आमच्यातच काम करीत असलेल्या भूमिगत कार्यकर्त्यांतील एक प्रमुख कार्यकर्ते श्री सदाशिव पेंढारकर यांच्या राहत्या जागी होता. दुसऱ्या दिवशी तासगावच्या मोर्चाच्या ज्या हकीकती आम्हाला किर्लोस्कर वाडीला कळल्या त्यावरून तो मोर्चा फारच यशस्वी झाला असे म्हटले पाहिजे. लोकांनी आपल्या प्रचंड शक्तीने तेथील महसूल अधिकारी श्री निकम म्हणून होते त्यांना नैतिकदृष्ट्या जिंकले. निकमांच्या डोक्यावर गांधी टोपी घालून मामलेदार कचेरीवर तिरंगी झेंडा फडकविला आणि गांधींच्या जय जयकाराच्या जल्लोषात हा मोर्चा परत फिरला. माझ्या कल्पनेने तासगावचा हा मोर्चा चळवळीच्या यशाचे मोठे प्रतीक होते. त्याचं श्रेय तालुक्यातील कार्यकर्ते आणि पुढारी यांना आहे. या यशामुळे मोर्चाची कल्पना सर्व जिल्ह्यामध्ये फैलावू लागली. माझ्या कल्पनेप्रमाणे तासगावच्या या यशस्वी मोर्चाने ब्रिटिश सत्तेचे सर्व प्रमुख अधिकारी फार अस्वस्थ झाले. हे त्यानंतर त्यांनी केलेल्या उपाययोजनेमुळे स्पष्ट झाले. कारण त्यानंतर इस्लामपूर आणि वडूज या 2 ठिकाणी जे मोर्चे झाले त्या ठिकाणी पोलिसांकडून जो अत्याचार झाला त्यावरून हे स्पष्ट होते की ब्रिटिश सरकारने या मोर्चाची एक प्रकारची हाय घेतली होती. वडूजच्या मोर्चाच्या आदल्या रात्री मी आणि गौरीहर सिंहासने आणि इतर सर्वजण जयराम स्वामींचे वडगाव येथे भेटलो. मोर्चाच्या नेतृत्वाचा निर्णय आधीच झाला होता. श्री परशुराम घारगे हे त्या तालुक्यातील अतिशय माननीय असे पुढारी होते. त्यांनी या मोर्चाचे नेतृत्व करावे असे ठरले होते. काँग्रेसच्या तत्वाप्रमाणे आम्ही अत्यंत शांततेने मोर्चा काढणार होतो असा निरोप आधी श्री बंडोपंत लोमटे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना पाठविला होता. वडगावच्या लोकांनी एक मिरवणूक काढून श्री परशुराम घारगे व त्यांच्या साथीदारांना निरोप दिला. वडगावच्या निरोप समारंभानंतर मी पुसेसावळीला श्री आयाचितांकडे गेलो. त्यावेळचा प्रवासही मी असाच एका मोटारसायकलीच्या पाठीमागे बसून केला होता. त्या वडूजच्या मोर्चाचा इतिहास आता प्रसिद्ध झाला आहे. त्या ठिकाणी अमानुषपणे गोळीबार करून कित्येक माणसे ठार मारली. त्यामध्ये परशुराम घारगे आणि त्यांचे इतर साथीदार हे प्रमुख होते. परशुराम घारगेंचे हौतात्म्य
हा आमच्या 1942च्या चळवळीचा एक मानबिंदू होता. त्यांचे नाव अमर झाले. इस्लामपूरच्या मोर्चाबाबतीतही असाच प्रकार घडला. तासगावच्या मोर्चाच्या आदल्या रात्री आम्ही किर्लोस्कर वाडीमध्ये असताना सदाशिवराव पेंढारकरांचे एक मित्र श्री पंड्या इंजिनियर हे आमच्यामध्ये येऊन बसत. ते मूळचे उत्तर प्रदेशातले, परंतु किर्लोस्कर वाडीला एक तज्ज्ञ म्हणून नोकरीसाठी आले होते. हा शरीराने बलदंड, बुद्धिमान व देशभक्त असा तरुण होता. दुसऱ्या दिवशी तासगावच्या मोर्चाची हकीकत ऐकून त्यांना एकदम अशी स्फूर्ती आली आणि त्यांनी जाहीर केले की तासगावच्या मोर्चात जाऊ शकलो नाही म्हणून आता इस्लामपूरच्या मोर्चात आपण सामील होणार. त्याप्रमाणे ते 2-3 दिवसातच झालेल्या इस्लामपूरच्या मोर्चात सामील होण्यासाठी गेले आणि त्या मोर्चात जी 2 माणसे पोलिसांच्या गोळीबारात बळी पडली त्यात श्री इंजिनियर पंड्या हे एक होते. मला ही गोष्ट वारंवार अस्वस्थ करते. ती ही की त्यांनी मोर्चामध्ये जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मी तिथे हजर होतो. त्यावेळी माझ्या मनात येऊन गेले की त्यांना त्यापासून परावृत्त करावे. मी त्यांना तसे सुचवलेही, परंतु ते त्यांनी मानले नाही. ते म्हणाले, मला एकदा पाहायचे आहे तुमच्या महाराष्ट्रातील जनतेची चळवळ कशी असते, कशी चालते. ती मध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन अनुभव घेतल्याशिवाय ते समजणार नाही. मी ही गोष्ट अशासाठी नोंदतो आहे की त्या गोष्टीची माझ्या मनाला अजूनही चुटपुट लागून आहे की मी त्यांना परावृत्त करू शकलो असतो तर बरे झाले असते. तरुण पत्नी घरात ठेवून ते इस्लामपूरला गेले आणि पुन्हा कधीच परतले नाहीत. इस्लामपूरच्या मोर्चाची तयारी श्री पांडू मास्तर म्हणून आमच्या जिल्ह्याचे फार मोठे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. येडेनिपाणीच्या डोंगराजवळ मोर्चावाले हजारोंनी जमले होते. सर्व मोर्चांच्या माझ्या परिपाठाप्रमाणे मी व के.डी. पाटील येडेनिपाणीच्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून मोर्चाची सुरुवात होणार होती तेथे हजर राहिलो होतो आणि त्यांच्याबरोबर चालत चालत कामेरीच्या पुढे मैलभर इस्लामपूरच्या बाहेर थांबलो होतो. या मोर्चामध्ये प्रत्यक्ष भाग घेण्यास लोक मला मज्जाव करीत असत म्हणून मी बाहेर थांबत असे. इस्लामपूरच्या मोर्चावर गोळीबार करून मोर्चा पांगविण्याचा प्रयत्न सरकारी अधिकाऱ्यांनी केले. त्यात ते यशस्वी झाले. श्री पांडू मास्तर व त्यांचे काही साथीदार यांना पोलिसांनी अटक केली आणि तेथून परतलेल्या माझ्या मित्रांनी आम्ही जेथे थांबलो होतो तेथे येऊन काय काय घडले ते सर्व मला सांगितले. लोक पांगून जरी परत आले होते तरी सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबाराच्या अत्याचारामुळे ते चिडून गेले होते. त्यांनी परत जाऊन उत्साहाने काम करण्याचा आपला मनोदय जाहीर केला. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि आपापल्या ठिकाणी निघून गेलो. कराड, पाटण, तासगाव, वडूज आणि इस्लामपूर या ठिकाणी झालेले हे मोर्चे 1942च्या चळवळीच्या इतिहासातले एक सोनेरी पान आहे असे मी मानतो. जनआंदोलनाने उग्र स्वरूप घेतल्यानंतर लोक कुठल्याही स्वार्थ त्यागाला कसे तयार होतात याचे विराट दर्शन या निमित्ताने आम्हा सर्वांना झाले. परंतु सरकारी अत्याचाराने संघटित रूप घेऊन भूमिगत चळवळीवर प्रखर प्रहार करण्याचा निर्णय घेतलेला दिसला. त्याची सुरुवात या गोळीबारामुळे झाली असे म्हटले पाहिजे. या सर्व गोष्टींच्या चर्चा करण्यासाठी आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी असे ठरविले की कुठेतरी एके ठिकाणी बसून सरकारने घेतलेल्या या धोरणानंतर आपण पुढचे पाऊल कसे टाकावे याचा विचार केला पाहिजे. या वेळपर्यंत जिल्ह्यामध्ये आपापल्या स्वतंत्र नेतृत्वाखाली वेगवेगळे गट स्वयंस्फूर्तीने काम करीत होते. मी कराड हे केंद्र करून त्याच्या आसपास काम करीत होतो, परंतु अधूनमधून निरोप पाठवून, कधी पत्र पाठवून, कधी प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न करून या सर्व गटांशी अप्रत्यक्ष संबंध ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो. कुंडल हे केंद्र धरून क्रांतीवीर नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणारी फार मोठी कार्यकर्त्यांची संख्या होती. त्यांच्यामधून क्रांतीवीर जी.डी. बापू यांनी पुढे फार मोठ्या स्वरूपाचे काम केले. सांगलीला श्री वसंतराव पाटील यांना केंद्र समजून त्यांच्याभोवती एक तरुण कार्यकर्त्यांचा असाच एक मोठा संच काम करीत होता. श्री वसंतराव पाटील यांचे या चळवळीतील कार्य एका पराक्रमी पुरुषाचे होते.
त्यांचे संघटना कौशल्य हे त्यांच्या पुढच्या यशस्वी जीवनात अधिकच डोळ्यात भरते. वाळवे तालुक्यातील बर्डे गुरुजी हे स्वतंत्र प्रवृत्तीचे क्रांतिकारी होते. त्यांनी आपल्या पद्धतीने शिराळा पेटा आणि वाळवे तालुक्यातील काही भाग यामध्ये काम करावयास सुरुवात केली होती. एक गोष्ट मला येथे नमूद केली पाहिजे ती म्हणजे यावेळी कवठ्याला किसनवीरांशी आम्ही बोलणे करून आल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या पुण्याच्या प्रवासात ते पकडले गेले आणि आमची एक प्रकारे मोठी निराशा झाली. जेलमधून त्यांचे निरोप येऊ लागले की आम्ही तयारी करीत आहोत, संधीची वाट पाहत आहोत, प्रसंग पडला तर आम्ही जेल फोडून बाहेर येऊ. किसनवीर हे आमच्यातून जेलमध्ये गेल्यामुळे आमच्या कार्याची शक्ती कमी झाली होती. ते बाहेर येण्याची आशा दाखवित होते, पण ते कितपत शक्य आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. पुढे 3 महिन्यानंतर त्यांनी आम्हाला दिलेला शब्द खरा केला आणि श्री छन्नू सिंग, पांडू मास्तर वगैरे इतर मित्रांसह ते येरवाडा जेल फोडून बाहेर आले. किसनवीर जेल बाहेर येऊन जेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये आले तेव्हा त्यांना प्रथम कराडच्या आसपास आणण्याची व्यवस्था मी केली होती आणि त्यांना भेटून त्यांच्या गैरहजेरीत सातारा जिल्ह्यात काय काय घडले याची हकीकत मला जशी माहीत होती तशी त्यांना सांगितली.